एकदा तुमचे डोळे किंवा डेड झाले ना, की मग तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही फार सक्सेस व्हाल. मी फालतू पिक्चर केले कारण माझं घर पण चाललं पाहिजे. आता मग मी पिक्चर घ्यायला सुरुवात केली आता. नाहीतर मधल्या काळात मी काहीच करत नव्हतो पिक्चर. ॲक्टर म्हणून पहिलं ॲक्टरला कळलं पाहिजे की आपण काय करणार आहोत. आजकाल काही 10-12 दिवसात पटपट नाटक बसवतात आणि येतात. मग त्याचं लाईफ पण माझ्या मते 10-12 दिवसाचं किंवा 10-12 महिन्याचं राहतं. मी नाटकात फालतू नाटकं कुठली केली नाही. चांगलीच नाटकं देतात. तर आपल्या इथे बऱ्याच लोकांना सवय आहे. काम करता हां, चहा पिऊन जा वगैरे सांगतात त्यातच नाटकातच. तर त्याला नाटक म्हणत नाही किंवा त्याला आर्टिस्ट म्हणत नाही असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. या सगळ्याच्या अंडरलाईन एकच येतं ते एक वाक्य ते म्हणजे नमस्कार. आज लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे भरत जाधव सर आलेत. सरांची खरी तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण महाराष्ट्राच्या अगदी घराघरामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांनी मनं जिंकलेली आहेत. पण आज मला या प्लॅटफॉर्मचा अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं, की आज सर इथे आलेत. वेळात वेळ काढून त्यांनी वेळ दिला आहे आणि आज त्यांना जे आपण प्रश्न विचारणार आहोत ते नवीन तरुणी इच्छुक जे या क्षेत्रामध्ये पदार्पण करायची इच्छा ठेवतात किंवा अगदी काही स्ट्रगलिंग ॲक्टर्स असतील किंवा नाटकांपासून ते सुपरस्टारच्या जर्नीमधले कोणत्या गोष्टी सर अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला गाईड करतील. अशा वेळेने आपण सगळे प्रश्न विचारणार आहोत. सरांना मी प्रथम धन्यवाद मानतो इथे आल्याबद्दल सर. सर माझा पहिला प्रश्न, की तुम्ही नाटकापासून सुरुवात केली. नाटकामध्ये मेमरी ही अतिशय शार्प असण्याची गरज असते. तर याच्यावर तुम्ही काही टिप देऊ शकाल का? एकतर महत्त्वाचं नाटक मुळात ॲक्टर म्हणून पहिलं ॲक्टरला कळलं पाहिजे की आपण काय करणार आहोत, नाही का? नुसतं आपलं वर वाचलं आणि वर केलं तर मग ते काही त्याला महत्त्व नाहीये. जे आपण नाटक सिलेक्ट करतो, ज्या नाटकाच्या तालिमी म्हणतो ज्याला, आहे ना? आजकाल काही 10-12 दिवसात पटपट नाटक बसवतात आणि येतात. मग त्याचं लाईफ पण माझ्या मते 10-12 दिवसाचं किंवा 10-12 महिन्याचं राहतं. जर तुम्हाला नाटक जर हा बेस पकडतोय आपण, तो बेस स्ट्राँग करण्यासाठी त्याला त्यासाठी तेवढा वेळ द्यायला हवा, नाही का? म्हणजे टिप्स म्हणण्यापेक्षा मला असं मला 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 असं म्हणायचं आहे, की प्रामाणिकपणे तुम्ही मुळात ते नाटक लेखकाला काय म्हणायचं आहे, बरं. दिग्दर्शकाला त्यातून काय दाखवायचं आहे, हे मुळात तुम्ही ॲक्टर म्हणून समजून घ्यायला पाहिजे. ते जर तुम्ही कॅच कराल, तर लोकांसमोर ते प्रेझेंट करताना सोपं जाईल. जे लोकांना कळेल, की असं-असं नाटक आहे आणि लेखकाचं हे म्हणणं आम्हाला ह्या कॅरेक्टरमधून म्हणजेच ते कॅरेक्टर आम्हाला जिवंत वाटलं पाहिजे, बरं. नाही का? नुसतंच ते असं नकोय म्हणजे इथलं ऐकलं एकाने बोलले असं नकोय. तर मुळात इथून ऐकून इथे त्याचं त्याचं करेक्ट डायजेशन झालं पाहिजे. जसं आपण जेवतो जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला म्हणतो काही सॉलिड पदार्थ झाले. त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि तो आनंद घेतल्यानंतर घेतल्यानंतर जे समाधान चेहऱ्यावर दिसतं, त्या समोरच्याच्या तोंडाला देखील पाणी सुटलं पाहिजे नुसत्याच्या चेहऱ्यावरनं. क्या बात! तर मला असं वाटतं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नाटकाच्या बाबतीत, की ते कॅरेक्टर समजून घेणं आणि लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचवणं. प्रत्येक नाटकात प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येकजण त्या त्या विचाराने करत देखील असतो. बरोबर. शेवटी कसं आहे सक्सेस कशाला म्हणतो आपण म्हणजे मी जर आज तुम्ही जसं म्हणताय, की सक्सेसफुल जर माझा रेशिओ असेल, तर मला असं वाटत नाही, की तुम्ही काम करता तुम्ही स्वतःला ओळखता आलं पाहिजे, की बाबा मी एखादी गोष्ट करतोय, ती मुळात मला पटली आहे, तर मी लोकांना चांगल्या पद्धतीने पटवू शकेन. बरोबर. ह्या गोष्टी जेव्हा आपण आणतो, तेव्हा कधी-कधी एखादा विषय लोकांना आवडत नसेल, कॅरेक्टर आवडलंय, पण तो विषय सो-सो वाटला. हं. म्हणून काय चाललंच पाहिजे असं नाहीये. पण लोकं तुमच्यासाठी जे आली आहेत, तुम्हाला जे पाहत आहेत, निदान त्यांना तुम्ही समाधान देऊ शकता का? त्या बरोबर, कॅरेक्टरच्या बरोबर. मार्गातून. जे कॅरेक्टर आहे तेव्हा हे आम्हाला हे भावलं चिका. नाही का वाह! लोकं असे म्हणतात, की मला हे बरोबर. हे कॅरेक्टर खूप भावलं. मला हे नाटक आवडलं. मला त्यातलं डिरेक्शन हं. आवडलं. लेखक दिग्दर्शकाला खऱ्या अर्थाने जर प्रेझेंट करायचं असेल, आता मी वेगळं उलटं बोलतोय. हां. लोकांपर्यंत कळलं पाहिजे, की काय लेखकाची वाक्य आहेत. क्या बात! जो हा कॅरेक्टर बोलतोय. काय डिरेक्शन आहे, जो हा मूव्हमेंट घेतोय. मला असं वाटतं, की त्यांना पहिलं न्याय देणं गरजेचं आहे. त्यांना न्याय द्या. नाहीतर आपणच स्वतः करायचं आणि आपणच आपण भाव खायचं. म्हणजे कुठेतरी सर तुमची मेमरी पण शार्प असणं फार गरजेचं आहे. कारण म्हणजे असं जर डॉक्टर होण्याच्या आधी एक ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कळतं, की या माणसाची म्हणजे स्टुडंटची मेमरी चांगली आहे की नाही, तरच त्याला त्या ह्याच्यात प्रवेश केला जातो. तर असं कुठे ना कुठेतरी मला वाटतं जेव्हा नाटकामध्ये आज 1 तास किंवा काही सलग बोलायचं असेल किंवा मध्ये-मध्ये थांबून बोलायचं असेल, तर कुठे ना कुठेतरी ती ओळखणं गरजेचं आहे का तरुण-तरुणींनी? आहे ना, आहे. मेमरी तुमचं बरोबर आहे, की मग नाटक हा भाग असा असतो, की आपण बरंच शिकतो.
कधी कधी समोरचा आर्टिस्ट चुकलेला असतो, कधी तो गोंधळलेला दिसतो, कधी एखादं वाक्य विसरलेलं असेल. त्यासाठी तुम्हाला नाटक माहीत असणं गरजेचं आहे. करेक्ट. म्हणजे स्वतःच्याच नाटकाबद्दल स्वतःचंच कॅरेक्टर आणि मेमरी पाहिजे असं नाहीये. जर त्याची मेमरी लॉस झाली असेल, कुठे घोळ झाला असेल, तर त्याची वाक्य पण ही माझ्या नाटकात माझ्याकडनं ती वाक्य येऊन ते नाटक कसं मी लोकांपर्यंत पुढे आणलं, Correct. ह्याची पण खबरदारी घ्यायला हवी. कधी-कधी असं होतं की ॲडिशन्स येतात स्टेजवर बरोबर. आणि बरोबर. यायला हरकत नाही. बरं. चांगली गोष्ट असेल की एखादं वाटतं की अरे, हे मस्त ॲडिशन सुचलंय. पण ते ॲडिशन सुचताना किंवा एखादं वाक्य एक्स्ट्रा बोलताना समोरच्या आर्टिस्टचा पण विचार करायला हवा की तो ब्लँक होऊ नये. बरोबर. म्हणजे तुम्ही 4 वाक्य, 3 वाक्य बाहेरनं आणलीत, बरोबर. विनोदी असेल किंवा कसंही आणि परत त्याला त्याच्या क्यूवर आणून दिलत, तर तो समोरचा आर्टिस्ट त्या क्यूवर आले की त्याचं वाक्य बोलू शकेल. बरोबर. मग त्याला ब्लँक करणं आणि स्वतः ब्लँक होणं, ह्या गोष्टी होऊ नये त्यासाठी तुमची मेमरी स्ट्राँग पाहिजे. Correct. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कॅरेक्टर स्वतः समजून घ्यायला पाहिजे. Correct. एकदा तुम्ही आता मी जर समजा आता मी आपल्या मुलाखतीनंतर दुपारी 4चा माझा प्रयोग आहे सही रे सहीचा. रात्री 8:30 वाजता मोरूच्या मावशीचा शो आहे. तर मी सहीतले डायलॉग मोरूच्या मावशीत नाही बोलू शकत ना, कारण मी ते सहीतलं कॅरेक्टर गिळले आहेत, घेतलेत अंग आणि मला माहिती आहे मला काय बोलायचं आहे. मोरूच्या मावशीचं कॅरेक्टर होतं ती त्या मावशीचं जे अत्तरेंचं लिखाण आहे, ते पूर्ण आत्मसात करून मी बोलणार आहे ना, त्या दोन्ही वेगवेगळे आहेत. बरोबर. मेमरी आहे म्हणून आपण इकडचं तिकडे करणं पण चुकीचं आहे. करणं चुकीचं. त्यामुळे तुम्हाला ते कॅरेक्टर पचवता आलं पाहिजे. भान असलं पाहिजे तुम्हाला. ऑफकोर्स भान असलं पाहिजे. आपण काय करतोय, काय बोलतोय आणि नाटक आहे म्हणजे ॲडिशनवर नाटक चालतं असं मी कधीच म्हणणार नाही. बरोबर. नाटकाच्या गोष्टीवर नाटक चालतं. लेखकाला काय म्हणायचं आहे त्यावर नाटक चालतं. कारण आपण ते त्याचं म्हणणं ऐकलं म्हणून आपण ते नाटक स्वतः घेतलेलं आहे ना. क्या बात! तर ते आपण आपल्या परीने त्याला किती न्याय देता येईल. न्याय देतो. अर्थात त्याचं सगळं नाक, कान, डोळे सगळे उघडे ठेवून काम केलं पाहिजे. नाटकात कधी-कधी असा घोळही होतो, विंगेत कोणतरी असतो, मध्येच कोणतरी हातबीत दाखवतो. तर आपल्या इथे बऱ्याच लोकांना सवय आहे. काम करता-करता हां, चहा पिऊन जा वगैरे सांगतात त्यातच नाटकातच. तर त्याला नाटक म्हणत नाही किंवा त्याला आर्टिस्ट म्हणत नाही असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. अगदी लक्ष जातं विंगेत, नाही असं नाही. बरोबर. पण आपल्या लक्षात का चहा आलाय का ठीक आहे. पण ते रिएक्ट न होता फक्त बघून आपल्या कामात आपण राहू शकतो आणि राहायला हवं. म्हणजे शिद्दत लागते. कुठे ना कुठेतरी डेडिकेशन लागतं ऑफकोर्स. तुम्हाला. सर अजून एक की खूप चांगले कलाकार असतात जे ज्यांना ज्यांना म्हणजे थ्रो असतो, आवाजाचा थ्रो असतो किंवा पर्सनॅलिटी असते. पण स्टेज फिअर हा प्रकार एक कुठे ना कुठेतरी स्टार्टला प्रत्येकामध्ये असतो. तो घालवण्यासाठी काही म्हणजे काही आहेत का टिप्स त्याच्यासाठी? हा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला प्रत्येकाला वाटतं की मला यायचं आहे पण भीती वाटते वगैरे. हं. मी माझ्या नशिबाने सांगेन की मला चांगली लोकं मिळाली. म्हणजे त्या सुरुवातीच्या काळात. शाहिरी साबळे पार्टी ह्या एक संस्था मिळाली चांगली, जी नावाजलेली संस्था. बरं ते लोकनृत्य, लोककला ह्याच्यावर आधारित होता आधारित कार्यक्रम तो. त्यात देखील आमची मैत्री ज्या पद्धतीने झाली, अंकुश चौधरी म्हणा, केदार शिंदे किंवा मी, संतोष पवार आहे, अरुण कदम वगैरे. तर आम्ही तेव्हा एकांकिका स्पर्धा करायला लागलो आणि एकांकिका स्पर्धा करता ते मुळात ती भीती ना नकळत ती गेली. बरं. एकांकिका स्पर्धा करण्याआधी शाहिरी साबळेंचा रंगमंच आपल्याला वापरायला मिळतोय. त्यातही ती भीती गेली. दुसरं म्हणजे शाहिरी साबळे महाराष्ट्र शाहीर. म्हणजे आता पद्मश्री अवॉर्ड आणि महाराष्ट्र गीत त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्यांच्या नावाशिवाय. इतकी मोठी व्यक्ती जेव्हा आम्ही लोकधाराचे शो करायचो, तेव्हा ते स्वतः पडदे बांधायला मदत करायचे. सामान उचलायला मदत करायचे स्वतः. जर इतकी मोठी व्यक्ती जर हे सगळं करते काम आणि जेन्युइनिटी कळते त्या बरं. व्यक्तीची, तर आपण कुठल्या कुठे आहोत. बरं झालं माझ्या नशिबाने मला ही पहिली अशी संस्था मिळाली, अशी मित्र मिळाली, अशी फॅमिलीज मिळाली, जेणेकरून मला त्याचा फायदा झाला. आज कुठेही काय अडलं-बिडलं स्वतः उठून पटकन घेतो. का मग तो कोण बॉय येईल, मग तो मला पाणी पाजेल, तोपर्यंत मी उठणार नाही वगैरे. हा माझंच गेला. म्हणजे ते शाहिरी साबळेंना ज्या पद्धतीनं बघितलं आम्ही, फॉलो केलं त्यांना. मग हे सगळं करता नकळत ती भीड होती, मनात ती काय भीती होती, भीती ती होती. सगळी बाजूला गेली. आम्ही एकांकिका स्पर्धा करताना पहिल्या आम्ही एकांकिका केल्या त्या शाहिरांच्याच केल्या. बापाचा बाप वगैरे ते प्रोफेसर आहे. बरं. त्याचीच एकांकिका करून आम्ही काम केलं. नकळत का होईना ती भीती म्हणतो ती आमची सरकली, बाजूला गेली. त्यातल्या कॅरेक्टरना महत्त्व देत गेलो आणि काय म्हणणं आहे, आजही शाहिरांची काही प्रहसर आहेत, जे आजही परफेक्ट बसतात. वाह! बापाच्या बापमध्ये पण 1962 साली त्यांनी काय लिहिलेलं आहे, म्हणजे एक डॉक्टर होता भला वगैरे. चांगलं केदार गात होते. तर त्यातले जे काही सिच्युएशन्स आहेत ना, अर्थात विनोदी अंगाने आहेत. तर ते आजही आम्हाला पटतात. बरं. म्हणजे बघा म्हणजे ह्याला म्हणतात लेखणी. लेखणी. ह्याला म्हणतात, की आजही त्यांचा काही तो बाज आहे. त्यांच्यातले काही त्या जागा आहेत. जागा आहे. नाही का? तर त्या आजही चालतात.
पण ही भीती वाटत असेल, तर माणसाने कुठे ना कुठेतरी त्याचे काही कोर्सेस असतात का काय करावं? का एखाद्या ॲक्टरकडे म्हणजे नाटकं बघत राहावी किंवा तिथे असिस्टंट म्हणून काम करावं? एक तर मला असं वाटतं, की नाटक बघत राहणं, बघण्याबद्दल दुमत नाही. ते पाहायलाच हवं, की सध्या नाटकं कुठल्या पद्धतीने काय-काय चालली आहेत. पण नवीन मुलांचं जे म्हणतो, की हां, भीती जाण्यासाठी असेल, तर ना त्यांनी बरीच जुनी नाटकं वाचली पाहिजेत. कॅरेक्टर्स कसे मी खेळू शकेन. बरोबर. मग आपण ह्याला एकांकी स्पर्धेला महत्त्व का देतोय? त्याला कारण दिलंय, आहे, तर आपण ना सगळ्या गोष्टी शिकत असतो. नकळत ती भीती बघा, आता लक्षात येत नाही ते. कारण सामूहिक पद्धतीने करत असतो ना आपण. जेव्हा सामूहिक पद्धतीने आपण एखादी गोष्ट करतो ना, नकळत ती भीती वजा झालेली असते बरोबर, हळू-हळू. आणि सांघिक कामाला जास्त महत्त्व असतं म्हणून एकांकी स्पर्धा हे सांघिक असतं. नाही, बरोबर. पुढे एका दोघाचं नसतं. करेक्ट, करेक्ट, व्यावसायिक नाटकात नंतर तो आणीमध्ये जातो हा नंतरचा भाग आहे. करेक्ट. पण त्या अशा काही गोष्टींमध्ये तुम्ही रस घेऊन एकांकिका स्पर्धा कुठे-कुठे चालू आहेत. आता आजकाल इतक्या चांगल्या एकांकिका येतायत, की आम्हाला अरे ह्याने हा विषय मस्तच हाताळलाय. लाईटली मूड गेममध्ये घेतला, पण आम्हाला जे काही कानफडत मारायचे आणि बरोबर मारून गेलाय तो. बरं. तर ह्या अशा गोष्टी जेव्हा आम्ही पण ऐकतो ना, पाहतो, वाचतो, तर आम्हालाही बरं वाटते. नवीन मुलांनी ह्या गोष्टी खरं तर त्यात काम केलं पाहिजे. एकांकिका स्पर्धेत काम करणं म्हणा. त्याने ना नाटकाच्या सगळ्या बाजू, सगळे अंग कळतात. सगळ्यांना. आणि सगळे अंग कळल्यानंतर ही जी भीती हा प्रकार तो नकळत ती बाजूला जाते आणि सगळे अंग कळलं खूप गरजेचं आहे. वाह! कारण वाह! आपल्यालाही कळलं पाहिजे, की लाईट कुठे घ्यायचा, कुठे नाही. प्रॉब्लेम आला तर कसं एकमेकांना ॲडजस्ट करून ॲडजस्ट पुढे करून. जायचं आणि प्रयोग आहे शेवटी. प्रयोग, प्रयोग. ज्याला आपण नाटक म्हणजे पिक्चर मी मुद्दाम इथे पिक्चर आणि सीरियल आणत नाही. मी नाटकाबद्दल बोलतोय. हो, हो. माझे नाटकास प्रश्न पण आता करेक्ट. नाटकाचे ते नंतर मी हो. सिनेमाकडे वळतो. कारण मग नाटकाला आपण प्रयोग म्हणतो. बरोबर. आजचा प्रयोग जरा फसला, तर कुठे फसला याचा विचार पण केला पाहिजे घरी जाऊन. अरे, जरा असं झालं, असं झालं. अच्छा, अच्छा. आता उद्याच्या प्रयोगाला त्या गोष्टी मस्त टाळता येईल. हां, ह्याला प्रयोग म्हणतो आपण. हे करून बघूया. करेक्ट. आज मी एक्सपेरिमेंट. हां. त्या गोष्टीचा खूप फायदा होतो. बरोबर. कधी-कधी असं वाटतं ना, की अरे म्हणजे लेखकालाही कळतं, दिग्दर्शकालाही कळतं. तो स्वतःहून सांगतो, की नाही ते वाक्य जरा बदल, त्याचा अर्थ वेगळा लागत चाललाय. बरं. किंवा इथं हे ॲडिशन किंवा एखादी पॉज घेऊ नको. हा पॉज, डेड पॉज त्रासदायक होतोय. तर तो घेऊ नको. हे सगळ्यांसाठी चांगलं असते. लेखकाला अर्थात तुम्ही चांगले लिस्नर असायला हवेत, तरच या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर मी माझं आणि मी केलं तर काही घडणार नाही. तर हे मला असं वाटतं, की प्रयोग म्हणतो त्याचा करेक्ट उपयोग, प्रयोगच करणं गरजेचं आहे. आपल्याला कळलं पाहिजे, की नाही आणि सगळेच कुठे चमचा घेऊन आलेत हो. प्रत्येकजण शिकत असतो. ॲब्सोल्यूट. तर शिकण्यासाठी एकांकिका स्पर्धा किंवा नाटकांचे प्रयोग ज्याला म्हणतो, त्या त्या गोष्टी करत राहिलं तर मला असं वाटतं, की करत भीती हा प्रकार कुठल्या कुठे गेलेला असतो. हां, निघून आता जाईल. उद्या तुम्ही मला भाषण करायला द्याल कुठेतरी, तर मला भीती असणारच. बरं मी नाटकाचे प्रयोग 1000 लोकांसमोर करत असेन, तेव्हा वाटत नाही काय. पण एखादं भाषण करूया, मला पण टेन्शन येते. कारण ते कॅरेक्टर नसतं ना आणि तुमचा विषय आणि तो नसतो. माझा विषय नसतो. करेक्ट, तर करेक्ट. हा हा एक हा एक प्रॉब्लेम येऊ हा एक प्रॉब्लेम. शकतो. सर अजून एक गोष्ट आज जसं तुम्ही म्हणालात, की महाराष्ट्रामध्ये अनेक तुम्ही एकांकिका बघताय, की पुढे येतात आणि आज तरुण-तरुणी इतके म्हणजे छान लिखाण करतात किंवा नाटकं करतात. पण आज असं झालंय, की कुठे ना कुठेतरी त्यांना ऑप्शन्स नाहीत. म्हणजे ग्रामीण भागापासून मी अगदी म्हणतो किंवा टियर बी, टियर सी सिटीज आहेत. इथे त्यांच्याकडे टॅलेंट आहे, सगळं आहे. पण मेनस्ट्रीम आपण जो म्हणतो, तिथे पोहोचण्याचा काही तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता का? की किंवा त्यांनी कसा पेशन्स सुद्धा पाळावा? पण आताची मुलं मला असं वाटतं या YouTubeच्या माध्यमातून वगैरे बरेच जण आपापल्या कला गावागावातून सादर करत असतात. बरं, ते आपल्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचतात. बरं, कधी-कधी आपल्याला कळतं, की अरे हा मुलगा यात चांगला वाटतोय. मग त्यांना आपण कॉन्टॅक्टही करू शकतो. बरं. तो आधी होता हा प्रॉब्लेम, की त्यासाठी तिकडच्या कलाकारांना गावातल्या मुंबई, पुण्यात येऊन मग कोणाला भेटायला हवं का? मग इथेच सगळं घडतं. तिथे काहीच घडत नाही. तर आता तसं मला असं वाटतं, की तेवढं राहिलेलं म्हणजे नाहीये. आज या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता आणि पोहोचायचा प्रयत्न करा. बरोबर. म्हणजे जसं पूर्वी होतं, की तुम्ही लाज बाळगू नका. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ घ्या, जा कोणत्यातरी प्रोडक्शन हाऊसला. हो. तसं आज डिजिटली तुम्ही लाज बाळगू नका. हां आणि आणि होतंय काम. असं नाही, की नाहीच होतंय काम. कारण त्यांचे जे लाइक्स वाढतात, नंतर त्यांचा जो काय काय फॉलोअर्स वाढतात ना, बरं. त्याने त्याचा फायदा होतो. नाही असं नाही. फक्त आता तेच आहे, की तो 3 मिनिटासाठी तो चांगला असतो फायदा, की तो पुढे 1-2 ताचं नाटक चांगलं करू करू शकेल का? शकतो. हाही फरक आहे. जसं आहे. आपले ते स्टँड अप कॉमेडियन बघतो आपण करेक्ट, काय, करेक्ट. त्यांना कधी-कधी नाटकात दिलं तर मोमेंटला त्यांचे डायलॉग लक्षात राहत डायलॉग नाहीत. गोंधळ होतो. गोंधळ होतो. तर तो एक भाग होतो. आता ह्यात 2 मिनिटाच्या क्लिपमध्ये आणि ह्याच्यात फक्त 2 मिनिटाच्या क्लिपमध्ये काय तोंड ओळख होऊ शकते. बरं. पण उद्या त्याने काम करताना ती 2 मिनिटाला बाजूला सारून मला बाजूला 2 तास कसं उभं राहायचं आणि मला कसं करायचंय हे शिकायला हवं.
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बोली आहेत आणि अनेक ॲक्सेंट्स आहेत. म्हणजे वेगवेगळी तुम्ही मराठवाडा साईडला गेला तर वेगळं आहे, कोकणात वेगळी आहे, विदर्भात वेगळी आहे. तर कॅरेक्टर एखादं घेताना त्या कलाकाराने नवोदित कलाकाराने या सगळ्याचा कसा अभ्यास करावा? एकतर आता लेखक काय लिहितो त्याच्यावर आहे. आता मी जेवढे रोल केले ते सर्वसामान्य माणसाचेच केलेत. पण तो कुठला आहे, काय आहे, एक बॅक स्टोरी असते. तर समजा तो कोल्हापूरचा असेल तर त्याचा एक बेस असेल, चालणं, बोलणं किंवा एकंदरीत त्याचं लहेजा असेल. तो तिकडचा म्हणजे कोल्हापूर सातेरी वेगळी भाषा आहे ते. मग आमची मराठवाड्याची एक वेगळी भाषा येते. मग ती भाषा शिकून करू शकतो असं काही नाही. ज्याचा हातखंडा जे म्हणायचं असेल आणि बोलायचं असेल तर ते व्यवस्थित बोलू शकतो तो काही नाही. पण त्या गोष्टी जर लेखकाला पाहिजे असेल तर केलंच पाहिजेत. कारण माझं कॅरेक्टर जर तिकडचं असलं तर तिकडचंच वाटलं पाहिजे मला. आणि ते होतं काय फार मला असं वाटत नाही की फार कठीण असतं वगैरे. आता मी कोल्हापूर बेस घेतला असेल. आणखीन कुठल्या एका पिक्चरला मी केलं होतं. ते कॅरेक्टर वेगळं मग लहेजा कळतो आपल्याला की कुठे काय शब्दाला महत्त्व द्यायचं आहे. आता मराठवाड्यात किंवा त्या साईडला आपण क्रियापद आधी लावून पुढे म्हणजे डबल क्रियापद लावतात. डबल क्रिया. हां, काय आपण टाकू काय हे घेऊन टाकलंय, घेऊन टाकायला आणलंय, असं काय ते वेगळेच क्रियापद येतात वगैरे. तर असे ते कधी-कधी त्या भाषा बघायच्या, त्या अंदाज घ्यायच्या, त्याच्यात उलट कॅरेक्टर प्ले करायला तुम्हाला गंमत आली पाहिजे. पण परत लेखकाला वाटते ना, की ते माझं तिकडचंच कॅरेक्टर पाहिजे, तर तुम्हाला ते करता आलंच पाहिजे त्याला. अदरवाईज ते मग त्यात आणि तालमी करूनच सगळं घडतो. असं अचानक तुम्हाला कुठे काय? मुळात आता माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. सही रे सहीमध्ये इंग्लिशचे माझे तो काही मेन 4-5 वाक्य असतील, तर मी अंकुश वगैरे साइडला घेऊन उभे मला माझ्या तोंडात बसव वाक्य. हॅलो एव्हरीबडी, व्हॉट अ सरप्राईज, एव्हरीबडी इज हिअर वगैरे. हे मला आता ते पाठ आहे बिंदास बोलतोय. पण अशी काय वाक्याला अरे एवढं कोण बोलणार? नाही का? मग त्याची कोपऱ्यात जाऊन त्याची प्रॅक्टिस करा. बाकी मराठीचं टेन्शन नाही. वाक्य कुठे काय फिरवतोय का रे? म्हणजे तुम्ही कुठे ना कुठेतरी तिथे पण फोकस ठेवा. ऑफकोर्स पाहिजे. मग तो निदान तो कॅरेक्टर आता बरं त्यात सही रे आमचंच उदाहरण देतो. सही रे सहीमध्ये जर तो इतका मिलिनियर दाखवलाय. बरोबर. तो येतो. तर त्याची एक चाल असेल ना, त्याचा तो ॲटिट्यूड असेल, ऑरा असेल, की मी एवढा मोठा इंडस्ट्रीचा मालक आहे. नाही का? मग तो ऑरा, ॲटिट्यूड पण तुम्हाला आणायला पाहिजे ना. भले खिशात आता 100ची एकच नोट आहे, बाकी काही नाही आहे. पण नाटकवाल्यांचा हा एक फायदा असतो. त्याला सगळ्या जमातीत जावं लागतं. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जायला मिळतं. तो भिकाऱ्याचा रोल पण त्यांनी ताकदीने केला पाहिजे आणि मोठा मिलेनियरचा रोल सुद्धा त्यांनी त्याच ताकदीने केला पाहिजे. तर एक आम्हाला बरं आहे कलाकाराला नाटकातलं, की मी हेही होऊन म्हणजे काही असे ना, मी 2 तास मी एक मोठा मिलियनेअरचा रोल करतोय. मोठं माझं काय माझा ऑरा आहे, माझा ॲटिट्यूड आहे, हे जगायला मिळतंय. तर ते एक नशिबाचा भाग आहे आपल्याला, की सर मी एक अजून विचारू इच्छितो. या कलाकारांसाठी जे आता नाटकात काम करतायत ते नवीन आहेत. कारण तुम्ही हजारो प्रयोग केलेत, हजारो लोकांबरोबर कामं केली आहेत. कुठे ना कुठेतरी यांना एक नेहमी असतं, की मी काम छान केलं, मी काम छान केलं किंवा माझे लाईट्स छान होते, माझं लेखन चांगलं होतं, माझी लेखणी चांगली होती. इथे कुठेतरी तुम्ही सल्ला द्याल का, की नाटक हे काय असतं खरं? एक तर सगळ्यात मी माझं हे पहिलं बाजूला काढाच तुम्ही. कधी आयुष्यात आणू नका. लोकांना तुम्हाला बोलू देत, की हा तो आहे, हा त्याचा आहे. तुम्ही मी माझ्यामध्ये अडकायचं नाही. मुळात नाटक काही कुठलीही गोष्ट टीमवर्कशिवाय होत नाही. त्यामुळे आता मी जर माझंच परत सांगतो, म्हणजे नाटकाच्या बाबतीत सही रे सहीचं नाटक असेल, तर मी फक्त फिल इन द ब्लँक मध्ये-मध्ये गाळलेल्या जागा भरायला येतो मी. माझे प्रत्येक कॅरेक्टर. पण नाटक पुढे नेणारी आमची संपूर्ण टीम असते. मी जर इकडे गेलो तर मी नाही आहे स्टेजवर काही सेकंद, तर माझ्या मधल्या आतल्या कॅरेक्टरची जबाबदारी असते, की त्याने कुठे बोर करता कामा नये. त्यामुळे ते जर नसतील, तर मी काहीच नाहीये. त्यामुळे सही रे सहीचं ज्याला आता ज्यांनी बऱ्याच लोकांनी बघितलं म्हणून उदाहरण देतो आणि मी त्यात काम करतो उदाहरण देतोय, की एक सांघिक आहे, टीमवर्क आहे. म्हणजे केदारनी जर हा विचार केलाच नसता, तर हे असं काही झालंच नसतं. आणि जर त्याने तो विचार केला आणि त्याला वाटतं, की ह्या टायमाला तू काही कर बरं, ह्या सेकंद ह्या बीटला तू एंट्री केलीच पाहिजे. तू आलाच पाहिजे. तर येणं माझं काम आहे. मग मागे काही धडपड होईल, काही होईल, कोण काय विंगेतवर न लक्ष न पळून त्या सेकंदात मी आलंच पाहिजे. नाही का ती गिमिक आहे. त्या गिमिकची गंमत त्या क्षणाला आलं तर ती गंमत आहे. मग त्या मधल्या वेळेस समजा मी नसेन, तर स्टेजवर एखादा लाफ्टर पण पाहिजे ना नुसतं. प्लेन झालंय. खरी गोष्ट. मग त्यात केदारनी तेव्हाच ते मध्ये-मध्ये मी नसताना देखील 22 कलाकारांना लाफ्टर पेरलेत. खरंय. त्या लाफ्टरमध्ये तुम्हाला कळत नाही की 3 सेकंद कधी गेली. बरोबर. 5 सेकंद कधी गेली. तोपर्यंत 3, 4, 5 सेकंद मी परत आलेलो असतो. टीम वर्क आहे. ऑफकोर्स आहे. ते कोणा एकाचं नाहीच आहे नाटक. म्हणजे सही रे सही म्हणाल तर मागे मला
माझ्या मागे पळणारा जो पाणीवाला असतो, नॅपकिन देणारा असतो, घाम मी मला तर तो पण त्याचं काम जोरात करतो. आमचे जे माझे डुप्लिकेट आहेत ना, ते देखील तुम्हाला भासवतात, की मी इथेच उभा आहे. ते पण जेन्युइनली करतात. ते जर नीट करत नसतील, तर मी फसू शकतो. क्या त्यामुळे नाटक हे मी माझं हे बाहेर बाजूला ठेवायचं सगळं. तुम्ही नाटक ह्या नाटकाचे नाटक गोष्टीच आहे. गोष्ट काय म्हणते, तर गोष्ट ही अशी म्हणते आणि या गोष्टीला मोठं करायचं आहे आपल्याला. आणि गोष्टीत जर अशा काही घडामोडी घडत असतील, तर त्या घडामोडींना मोठं करायचं आहे. आपोआप तुम्ही मोठे होता. क्या सर अजून एक तब्येतीविषयी मी विचारतो कारण नाटक क्षेत्र हे इतकं अहोरात्र मेहनत आहे याच्यामध्ये दौरे आहेत, प्रवास आहेत, बॅक टू बॅक प्रयोग आहेत. यंग असताना खूप जमतं ते. पण तुम्ही यंग ॲक्टर्सना काय ॲडवाईस द्याल, की त्यांनी आत्ताच कशी काळजी घ्यावी स्वतःची, की जेणेकरून पुढच्या काही वर्षांमध्ये ते फिट राहू शकतील? एकतर मी सगळ्याच तरुण मित्रांना एवढंच सांगेन, की उत्साह आणि एनर्जी खूप असते. त्याला ना योग्य मार्ग ठेवा. उत्साह आहे म्हणून मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. असं डायव्हर्ट जर केलात, तर कुठेच एनर्जी लागणार नाही. बरोबर. जर तुम्ही करेक्ट फोकस असाल तुमच्या कामामध्ये, की मला हे असंच करायचंय, तर फुल एनर्जी तिथे लावा. मग कोणी आजूबाजूमध्ये येणार नाही तुमच्या. तुमचं काही वाकडं होणार नाही. जर तुमचा फोकस क्लिअर असेल तर. पण तुम्हाला ॲट अ टाईम मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला हे पण करायचंय. तुम्ही हे, ते मान वळत बसाल ना, तर मागचा बरोबर तुमच्या कानामागून पुढे गेला म्हणतात ना, ती तसा तो जाऊ या शकतो आणि तुम्ही तो मानच वळत बसता तुम्ही. खरी तर गोष्ट. तसं नाही. त्यामुळे तो पण मागचा कोणतरी येणार असताना तो पण फोकस धरून आलो असतो ना. ॲब्सोल्यूट, आणि त्याला कळत असेल की हा डायव्हर्ट होऊ शकतो, तर मी रेस आहे पुढे ही. जाऊ शकतो. हां, ही रेसच आहे. त्यामुळे तुम्हाला जर आता मी असंच एक शब्द टाकतो, की समजा आता ह्या क्षणाला 10 लाख मुलं काम करतायत. बरं. समजा बरं. स्पर्धेतनं भाग घेतायत इथून प्रत्येकाला सुपरस्टार व्हायचंय. प्रत्येकाला नंबर 1 व्हायचंय. हे मी 10 लाख म्हणजे कमीच बोलतोय हां. अगदी कमी, अगदी कमी. एक कळावं म्हणून. तुम्हाला 10 लाखात 1 लाख व्हायचं ना. मग तुम्हाला कसं तुम्हाला त्यातून मार्ग काढून तुम्हाला तिथं यायचंय ना. हां, हां. तर तुम्ही हातपाय हलवून मार्ग काढून फोकस ठेवून जर जाल, तर हे साध्य होऊ शकतं. हे माझ्याबद्दल म्हणत नाहीये. मी पण अभ्यास केला बाकीच्या जे सुपरस्टार झाले आहेत, मोठमोठ्या रेंजला ही व्यक्ती का एवढी मोठी आली आहे? यानं असं काय केलं की जेणेकरून इतकी मोठी आली आहे? बरोबर. तर त्यांचा प्रवास बघतो आपण. मग त्या प्रवासात कळतं की ही व्यक्ती काय सिन्सिअर आहे त्याच्या कामाच्या बाबतीत. ती व्यक्ती काय सांभाळते. ती व्यक्ती कुठे स्वतःचा वापर करेक्ट करते. हे जर तुम्ही शिकलात ना, तर तुम्हालाही तो मार्ग सोपा जाऊ शकतो. म्हणून म्हटलं की खूप स्वतःला डायव्हर्ट करण्याऐवजी फोकस राहा. म्हणजे नॉट ओन्ली की नाटक, चित्रपट किंवा एंटरटेनमेंट कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही जात असाल, तुम्ही तर फोकस स्पर्धा ही आहेच. सर मला तुम्हाला विचारायचं आहे, आता सिनेमासृष्टीविषयी विचारतो मी तुम्हाला काही प्रश्न. इथे प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी हिरो बनायचं असतं, हिरोईन बनायचं असतं किंवा अगदी कोणतातरी मेन लीड कॅरेक्टर रोल करायचा असतो. साधारण वयाच्या अगदी 18-20 पासून ही लोकं सुरुवात करतात आणि असे काही अनेक एक्झाम्पल्स आहेत, की ज्यांना 30शी पर्यंत ही सुद्धा यश लाभत नाही. तुम्ही या गटाला काय सांगाल? कारण इथे त्यांनी त्यांचं करिअर सोडलेलं असतं. घरामध्ये कुठे ना कुठेतरी आई-वडिलांशी अगेन्स्ट जाऊन स्वतःचा मार्ग चूज केलेला असतो. इथे जाऊन कुठे ना कुठेतरी थांब म्हणाल का तुम्ही त्यांना किंवा वळ म्हणाल का? किंवा काही दुसरा संदेश द्याल का? एक तर तुम्ही जे आता वयोगट सांगताय ना, त्यांनी विचार केला पाहिजे की मला हिरोच व्हायचंय का? का मला ॲक्टर व्हायचंय? जर हिरोच व्हायचं असेल, तर त्या वयात नाही झालं तर पुढे हिरो होऊ शकत नाही. पण ॲक्टर व्हायचं असेल, तर ॲक्टरला वयाचं लिमिट नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांची कसरत, मेहनत, त्याच्या कामाच्या बाबतीतली आणि सिन्सिअरिटी हे जर तुम्ही करेक्ट ठेवलात ना, तर आपल्याला ॲक्टर व्हायचं डोक्यात ठेवून नाही या. मला हिरोच व्हायचं आणि मग ते सर्टन एज गेल्यानंतर आता रे, माझं जरा ते सुरकुत्या पडायला आता मी हिरो होऊ शकत नाही. स्वतःलाच निगेटिव्हमध्ये टाकत जाता तुम्ही. मग संपतं तुम्ही तिथे, समजा. नाही का? बरोबर. आपण स्वतःला अगदी ग्रेट खरं आहे. समजायचं. ग्रेट समजता मला बाबा ॲक्टर व्हायचंय. करेक्ट. मला जास्त काळ टिकायचंय. तर ॲब्सोल्यूट. जास्त काळ तो ग्राफ टिकण्यासाठी ग्राफ तर मिळेल तुम्हाला समजायला. पण तो तो काळ वाढवा ना. तो काळ जास्त वाढवाल, त्याचा फायदा होतो. त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही पहिलं ठरवा, की मला ॲक्टर व्हायचंय. बरोबर, मला बरोबर, हिरोमध्ये अडकायचं नाही. झालो हिरो तर होणारच हिरो. बरोबर. म्हणजे हिरो झालो तर मी हिरोमध्ये पण ॲक्टर पकडणार मी ॲब्सोल्यूट. आणि पुढे जाणारच आहे. जाणार आहे. पण हिरोचा काळ गेला, त्याची वयोमर्यादा संपली, की संपली. फ्रस्ट्रेशन येण्याऐवजी तुम्ही जर ॲक्टर डोक्यात ठेवाल, तर ठीक आहे ना, मी मस्तपैकी मला अच्छा ह्या एजचा रोल आहे.
मग आता बघा परत आहे. हां, हां, ह्या हां. एजचा रोल आहे त्या चित्रपटात आणि त्या चित्रपटाचा तोच नायक आहे. म्हणजे तोच हिरो आहे. क्या बात! क्या म्हणजे तुम्ही मोठं होऊ शकता ना. ऑटोमॅटिकली. म्हणजे हिरो म्हणजे चॉकलेट हिरो व्हायचंय का? का पिक्चरचा मोठा हिरो व्हायचा आहे? त्या ज्या पिक्चरची स्टोरी 52 वर्षाच्या माणसावर बेतली आहे. कारण त्या पिक्चरचा हिरो पण तोच असतो. बरोबर. अगदी बरोबर. त्यावेळी तुम्ही ते ठरवायला पाहिजे, की मला म्हणजे अनुपम खेर सरांचंच ऑफ एक्झाम्पल आहे, की ते सारांशमध्ये हिरोचं काम केलंय त्यांनी आणि मला वाटतं वयोगट 50शी चा होता. 55च्या वरती होते. बरोबर. इव्हन बोमन इराणी घ्या. बरेच लोक आहेत असे म्हणजे की जे त्यांना माहिती आहे, की मला काय करायचंय. म्हणून मला ॲक्टर म्हणून तुम्ही विचार करा. तर तुम्ही छान बोललात, की तुम्ही ओळखा. तुम्हाला चॉकलेट हिरो बनायचंय तर हो, तुमचं हो. 25-30 पर्यंत तेच आहे. एज आहे आणि ती नंतर मग तुम्ही स्वतःच म्हणणार, की यार जरा आता मला पोट सुटतंय, माझं जरा बिल्ड कमी आहे. मी जरा इथे हे दिसतंय. स्वतःच्या चुका काढत बसला तर कशाला पोट कशा तुम्हाला घेईल. त्यापेक्षा मला असं वाटतं, की बरोबर. तुम्ही ठरवा म्हणजे काय ते. पण मी या सगळ्या आता येणाऱ्या मुलांना सांगेन, की तुम्ही डोक्यातच ठेवा, की मला ॲक्टर व्हायचंय. ॲक्टर व्हायचं. बस म्हणजे मी कुठल्याही रेंजमध्ये, कुठल्याही एजमध्ये मी माझा ग्राफ आणि माझा प्रवास प्रवास. सोयीस्कररित्या पार पाडू शकेन. क्या बात है! सर मला अजून एक विचारायचं आहे. असे खूप अनेक कलाकार आहेत ज्यांना पहिलं पिक्चर मिळतं. त्याच्यात अगदी चांगला रोल पण असतो. म्हणजे भले हिरो नाही, पण त्याच्यानंतर जो दुसरा पिक्चर असतो, याच्यामध्ये एक सर्वात मोठी म्हणजे मी म्हणतो पहिला पिक्चर मिळणं हे एक मोठं युद्ध आणि दुसरा युद्ध असतं दुसरा पिक्चर मिळणं. हा जो युद्ध आहे, या युद्धामध्ये त्यांनी काय म्हणजे नेटवर्किंग म्हणा किंवा स्वतःचं प्रेझेंटेशन इथे कुठे कसं तुम्ही त्यांना गाईड कराल? एक तर पहिलं हिट झाल्यानंतर त्याने पहिले एक सांभाळायला हवं. लोकं झाडावर चढवणारे खूप भेटतात. त्यामुळे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कारण त्याला तो हिट नंतर त्यालाच पुढे सस्टेन करायचं स्वतःला, की बाबा मला सेकंड गोष्ट म्हणजे त्या गोष्टीवर मी परत कसं वर्क करेन. म्हणजे आता परत म्हणतो आपण, की एखादा एक पिक्चर वाढतो. त्या वाढणाऱ्या पिक्चरकडे पण आपण हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच काम आहे असं बघून जर केलंत, तर परत त्या चित्रपटाला न्याय देऊ शकाल तुम्ही. पण मी आधीचा चित्रपट माझा एवढा हिट आहे, तो एक ऑरा घेऊन जर तो चित्रपट करत असाल, तर त्याच्या जवळपास पण तुम्ही येणार नाहीत. हा ऑरा बाजूला ठेवूनच प्रत्येक चित्रपट किंवा प्रत्येक रोल, नाटक असेल काही, ह्या नाटकात आता मी सही रे सही करतोय, तर हा ऑरा बाजूला ठेवायचा. नवीन नाटकात मी कसं विचार करेन? परत बरोबर, शून्यातूनच काम करतो ना आपण. बरोबर, बरोबर. तसंच चित्रपटांचं आहे, की हे हा आर नशिबाने चाललंय. नशिबाने म्हणजे अर्थात खूप मेहनत आणि चांगलाच विषय आणि खूप हिट झालाय. आता हिट झालं तर जबाबदारी जी वाढते ना, ती बरोबर, जबाबदारी घ्यायला शिका. बरोबर. की बाबा मला आता कसं पुढे दुसरा पिक्चर चांगला करायचा आहे, तर तिसरा चित्रपट चांगला करायचा आहे. तर तो ग्राफ निदान सस्टेन करता येईल मला, नाही का? बरोबर, बरोबर, तर त्यासाठी तुम्हालाच अभ्यास करायला हवा. बरोबर. तुम्हाला परत आधी काय केलेलं बाजूला ठेवून, मी आता नव्यानं परत ह्याला कसा न्याय देऊ शकतो? मग हा हिट झाला, ह्याला परत बाजूला ठेवा. हिट लोकांसाठी आहे. बरोबर. लोकं त्याला मोठं करतात. कारण अगदी ते लोकांसाठीच ठेवायचं. आपल्याला आपली कामं करावीच लागतात. बरोबर. तुम्हाला उद्या कितीही काय आलं आणि सांगितलं, की असं चिखलातला रोल आहे, पाय का मी एवढा स्टार आहे, कसं चिखलात काय? अरे नाही, तो रोलची गरज आहे. मग करायला जा तिथे त्यात. चिखलात घ्या, चिखलात पाणी काढा, काही करा. तो रोलच तसा आहे ना. बरोबर. मग तिथे तुमचा ऑरा बाजूला म्हणजे तेच म्हणतो, की तुम्हाला कळलं पाहिजे, की आता मला काय करायचंय. मला काय करायचं? आमचे हा एक प्रॉब्लेम होतो आपल्या इथे, की माझं पहिलं एक हिट झालं. बरं ते हिट होण्यासाठी त्याने घेतलेली 10 वर्षाची मेहनत पण खूप महत्त्वाची असते. बरं. नाही का? बरोबर. एकांकिका स्पर्धा जसं मगाशी म्हटलं, की ह्या प्रोसेसने चला. एकांकिका स्पर्धा करतोय, मग हे करतोय, ते करतोय. पहिला हिट झाला पिक्चर. मग तो डायव्हर्ट होऊ शकतो. हं, हं. अरे, या इव्हेंटला जायचंय, पार्टीला जायचंय, ती जायचंय. फोकस राहिला बाजूला. ॲब्सोल्यूट. त्याला ते कळलं पाहिजे, की ही इथपर्यंत येण्यासाठी मी 10 वर्ष काय मेहनत घेतली आहे. बरोबर. मग एका पिक्चर पुरता मेहनत आहे, का पुढची 10 ची 20 वर्ष मी कसं सस्टेन करेन? तर ते मला असं वाटतं ते खूप महत्वाचं आहे. फोकस तुमचा आफ्टर हिट देखील फोकस क्लिअर पाहिजे. कुठेही नको त्या ठिकाणी जास्त रमणं, अडकणं जसं मगाशी तरुण वयातलं म्हटलं ना, हो, म्हटलं हो, उत्साह आणि हो. जोश उत्साह आणि जोश. तुम्हाला कळला पाहिजे, कारण हा उत्साह, जोश त्या वयातच घडतो. बरोबर, बरोबर. अमक्याकडे पार्टी झाली, तिकडे गेलो मी, इकडे बाजूला इव्हेंट आहे, मला तिथे जायचंय. हे असं सांगून बिझी असणं याला खूप महत्व नाहीये. नाही. तुम्ही काही न करता कामाकडे लक्ष देऊन काम मोठं केलात, तर तुम्ही मोठे होतात. बरोबर, हे क्षणिक आहेत सगळ्या गोष्टी. बरोबर. तर त्या फोकस मला फो म्हणायचं, की हा असा फोकस पाहिजे. फोकस. सर तुम्ही नाटक, सिनेमा आणि इव्हन सीरियल्स केलेल्या आहेत. तुम्ही आता मी तुमच्याकडे थोडा कमर्शियल प्रश्न विचारतो, की एखाद्याला या क्षेत्राकडे करियर म्हणूनच बघायला लागतं ना, शेवटी आणि स्वतःचं घर असतं, म्हणजे घरामध्ये काय म्हणतात स्वतःच्या जबाबदाऱ्या असतात. तर इथे साधारण पैशाच्या बाबतीत कोणती इंडस्ट्री बरी?
पैसा हा प्रकार कधी सुरू होतो माहिती आहे का? तेव्हा तुम्ही नावारूपाला येता. तेव्हा तुमचा एक से वाढतो, की बाबा मला एवढे पैसे मिळावेत. म्हणजे नावारूपाला येण्याआधी घरातून काहीतरी पैसे घेऊन एकांकी स्पर्धा कराव्या लागतात. म्हणजे हा एक फरक आहे. हरकत नाही, पण पैसा तुमच्यावर आहे. तुम्ही आता चित्रपटात मिळत असेल पैसा तर चांगली गोष्ट आहे. सीरियलला पैसा म्हणजे हिंदीच्या जवळपास पण नाही आपण हे मराठीचंच चाललंय. हो. मग सीरियलला थोडेफार मिळत असेल तर हरकत नाही. शेवटी घर पण चाललं पाहिजे. तर चालेल. नाटकात म्हणाल ना, तर खरंच पैसा नाहीये. बरं. कारण एक सर्टन अमाउंटमध्ये ते नाटक असतं. बरं. तीच प्रत्येकाला नाईट येते जवळपास. फार मोठी असते. जर मी त्यात चित्रपटाची नाईट आणि माझी नाटकाची नाईट यात खूप फरक आहे. बरं. असायला हरकत नाही. पण मला समाधान काय देतंय? नाटक. बरोबर. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही समाधानी आहात का कुठे? बरोबर. बरोबर. म्हणून काय नाटकच करत केलं केलं पाहिजे असं नाहीये. त्यामुळे तुम्ही चित्रपटही केले पाहिजेत, सीरियलही केल्या पाहिजेत. पण ह्या गोष्टी करता तुमच्यातला ॲक्टर मरू देऊ नका. आता मी आता चित्रपट कमी केलेत. हं. मला ते लिमिटनंतर तेच करायचा कंटाळा आला होता. बरेच स्क्रिप्ट असे येत आहेत. मला नको आता काय मजा नाही आहे. बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं, "अच्छा आता काय चालत नाही वाटतं पिक्चर कुठलं घेत नाहीत वाटतं याला." तर चालत नाही वगैरे असं म्हणतात ते त्यांना नाही कळत तेवढं, की माझी नाटकं चालली आहेत बरोबर. म्हणजे नाटकांना लोकं येतात, हाऊसफुल करतात. चालत नाही तर नाटकं पण नाही चालली पाहिजेत ना. Absolutely. ते चालत नाहीचा अर्थ काय, की आपल्याला ते करायला आवडत नाही म्हणून आम्ही थांबलोय. आता ह्याच्या आधी पण मी काही साधे पिक्चर केले, फालतू पिक्चर केले. ती मला गरज होती कारण माझा व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं मी. नाही का? बरोबर. मी नाटकात फालतू नाटकं कुठली केली नाहीत. बरोबर. चांगलीच नाटकं देत आलोय मी. चित्रपटात मी फालतू पिक्चर केले कारण माझं घर पण चाललं पाहिजे. बरोबर. मी सायकलवरून टू व्हीलरवर आलो. तिथून मग मी सेकंड हँड फोर व्हीलर आलो. मग फोर व्हीलर चांगली, मग चालेल. ब्रँडेड असं आलो. मी गाडीचा किंवा बरं. चाळीत राहत होतो. तिथून एक घर घेणं, मग काही प्रॉपर्टी करणं. प्रॉपर्टी. बरं मराठीत इतका काय पैसा नाही, की एवढ्या मोठ्या जास्त प्रॉपर्टी होती. बरं. पण मला जर कळतं, की आता माझे पिक्चर बरेच चालले आहेत. मला चित्रपटांचे पैसे मिळायला लागलेत चांगले. तर मी ते चालू असताना नाटक सोडलं नाही. करेक्ट. मी नाटकाचे प्रयोग कुठेही मोठा गॅप दिला नाही. नाटकांकडे कॉन्सन्ट्रेट करतो. नाटकांचे प्रयोग सतत चालू ठेवतो. आज मी ह्या गोष्टीवर ठाम झालो. जाऊ दे चित्रपटाचा बस झाले नको. वाटलं तर करूया काय. पण माझं नाटक चालू आहे. नाटक. नाटकात एकांकी स्पर्धेतनं मी आलो, नाटकात आलो, नाटक. मग 4 पैसे मिळवायला सीरियल, चित्रपट केले, पण नाटकाला कॉन्स्टंट दिला आणि आजही मला नाटक तारतंय. बरं. तारतंय. नुसतं तारत नाही तर मला समाधानी देतं. बरोबर. ॲक्टर म्हणून मी खूप समाधानी आहे, की नाटकात काहीतरी मी करू शकतो. बरोबर. रोज मला लोकं भेटतात नाटकाच्या अनुषंगाने. लाईव्ह करायला काहीतरी मिळतंय. लाईव्ह. आतला ॲक्टर सतत माझा जागा असतो, बरोबर. लाईव्ह राहतो. त्यामुळे मला ह्या चांगल्या गोष्टींचे पैसे येणं आणि थांबणं किंवा चित्रपट नाही आता बस झालं हे म्हणणं, याचं बिलकुल दुःख होत नाही. दुःख आहे. उलट मला त्याचा अभिमान वाटतो आणि मी अभिमानाने सगळी गोष्ट सांगतोय. कारण माझ्यातल्या ॲक्टरला मला मारायचं नाहीये त्या आणि नाटक तर बिलकुल मारायचं नाहीये. कमी पैसे असले तरी समाधान पण खूप महत्वाचं आणि शेवटी समाधानावर खूप आहे. समाधान नसेल तुम्हाला, तर तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता. तुम्ही पिक्चर मग अरे आज मग चालतच नाही, प्रॉब्लेम होतो, फ्रस्ट्रेट होऊ शकता. स्टडी शकतात. तर हे कुठे न येण्यासाठी नाटक मात्र मी सोडलं नाही. म्हणून मी आज हुकमीने सांगतो किंवा अभिमानाने सांगतो, की जी मेहनत एकांकी स्पर्धापासून नाटकापर्यंत जी केली होती, आज तेच मला करायला मजा येते. मजा येते. 4 पैसे बाजूला राखून. राखून 4 पैसे बाजूला राखून. सर मला अजून एक विचारायचं आहे, की ॲड एक आपण ॲड बनवतो किंवा तो ॲक्टर जेव्हा ती ॲड प्रेझेंट करत असतो, सीरियलमध्ये काम करत असतो, नाटकात काम करत असतो आणि पिक्चरमध्ये काम करत असतो. तर या नवोदित कलाकारांना कळलं पाहिजे का हे चारही वेगळे कॅनव्हास आहेत. हं. यामध्ये तुम्ही काय फरक सांगाल या एक चारही तर कॅनव्हासचे? जे काही करतो आपण लोकांसाठीच करतो. हे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत यात. म्हणजे फरक आहेत. म्हणजे शेवटी कुठली गोष्ट करतो आपण लोकांसाठीच करणार आहोत. लोकांसाठी. पण टेक्निकल असतं की मुळात चित्रपट असेल किंवा बरं. सीरियल असेल, तर तुम्हाला अंदाज आला पाहिजे की मी हातवारे कुठपर्यंत वापरायला हवेत. समजा क्लोज असेल आणि उगाच हातवारे करतोय, तर त्याचा काही फायदाच नसतो. मग इथे खेळलं पाहिजे तुम्हाला, इथे. नाही का? नाटकात कसं आहे पूर्ण बॉडी खेळली पाहिजे. कारण माझ्या शेवटच्या रांगेतल्या माणसाला पण माझं नाटक माझी बॉडी लँग्वेज कळली पाहिजे. बरं. चित्रपटात तुम्हाला कळलं पाहिजे की क्लोज आहे किंवा मिड शॉट आहे किंवा वाईड. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते हातवारे किंवा मूव्हमेंट आणि बोलणं बोलणं. ते ठेवलं पाहिजे चित्रपट सीरियलला. ॲडमध्ये असं होतं की खूप बरंच सांगायचं असते, पण काही सेकंदात तुम्हाला सांगायचं असतं.
तर ते सेकंद सांगणं ही त्या डिरेक्टरची कमाल असते किंवा त्या लेखकाची कमाल असते. पण ॲक्टर म्हणून ते आपल्याला पहिलं कळलं पाहिजे, की मला हे सगळं मांडायचं काही काही सेकंदापुरतं. सेकंद. तर ते त्याचा अंदाज घेणं अंदाज जमलं पाहिजे जमला पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे, की माझ्या 4 वाक्य 4 त्या 6 वाक्यांचं एक वाक्य असणार आहे. बरोबर. तर 6 वाक्यांचा अर्थ एका वाक्यात जर दडला असेल, तर तुला तो वाक्य नीट कळलं पाहिजे. कळलं. त्याला डायलॉग म्हणतो आपण. तर मला वाटतं ह्या अशा काही अशा टेक्निकल फरक असतील. नॉर्मल साऱ्या प्रोफेशन्समध्ये युजुअली सकाळी माणूस घरी जातो, म्हणजे घरातनं निघतो आणि परत रात्री घरी येतो किंवा मॅक्झिमम काही बिझनेस टूर असेल किंवा ऑफिसच्या काही कॉन्फरन्सेस असतील तर 2, 4, 7 दिवस. पण हे क्षेत्र असं आहे की महिनोन-महिने कधी-कधी आउटडोअर असतं. महिनोन-महिने इंटरनॅशनल ट्रिप जावं लागतं. तर इथे तुम्ही या नवीन कलाकारांना काय सांगाल, की काय तयारी करायची? कारण त्यांना सुद्धा कुठेतरी संसार करायचा असतो. म्हणजे इथे कुठे ना तरी संसार करायच्या आधी ही गोष्ट विचार करायला लागेल, की तुमचं आयुष्य हे खेळतंय. इथे तुमचा काय सल्ला आहे सर? आयुष्य खेळतंय, पण आयुष्याशी खेळू नका. क्या एक तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बाहेर असाल, तर तुम्हाला कनेक्ट राहिलं पाहिजे तुमच्या फॅमिलीशी. अहो, आता तर खूप सोपं झालंय. आता तुम्हाला लगेच म्हटलं, की समोर फॅमिली दिसते. आम्ही एकांक जस्ट लोकधारा सुरू केलं आणि ऑल द बेस्टचे प्रयोग सुरू केले होते. तेव्हा एस-टी-डी लावायचो आम्ही. आणि ते पण 9 नंतर 50 ह्याच्यात होतं. हां. तर डिस्काउंट रात्री 9 वाजता आम्ही जायचो. घरी फोन करायचो, "बा आज बरा गेला शिवानी, आज मी इथे आहे, या गावात आहे." ते दिवसभर काही संबंध नाही. काही नसताना देखील आम्ही आमच्या फॅमिलीशी कनेक्ट होतो. अर्थात सगळी कामं करून बाहेरची. आता तर एवढं सोपं की तुम्हाला सेकंदात फॅमिली दिसते. सेकंदात तुम्ही बोलू शकता, चेहरा पाहू शकता, सगळं पाहू शकता. मी कुठे आहे हे दाखवू शकता. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता जास्त सोपं आहे. बरोबर. फार असं हे नाही की तुम्ही म्हणून म्हटलं ना, तुम्ही तुमचं जर आयुष्य खेळत असलं तरी आयुष्याशी खेळू नका. फालतूगिरी किंवा ज्यासाठी तुम्ही जाताय, बरोबर. जिथे जाणार आहात, प्रेझेंट करायला, बरोबर. समजा प्रयोग असेल किंवा काय असेल, तर तिथल्या लोकांची मनं कशी जिंकाल वाह! आपल्या कामाने, तेवढं डोक्यात ठेवा. अर्थात घराशी कनेक्ट राहून. येस. तर मला असं वाटत नाही की फार सोपं आहे म्हणजे फार आता कठीण आहे. कठीण आधी नाही. कठीण आधी होतं. कठीण होतं. खरंच आता होतं. आता पण तर सोपं आहे एकदम. सोपं आहे, पण शेवटी एक मान्यता ठेवा, की तुम्हाला शेवटी तुमचं आयुष्य नॉर्मल नोकरीसारखं नाहीये किंवा बिझनेससारखं नाहीये. नाही. तुमचा हा प्रोफेशन कंप्लीटली या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हे तर त्यांनी अगदी, अगदी. आणि हे तर आता मी नवीन येणाऱ्या मुलांबद्दल बोलतोय. तर मला असं वाटतं हे वाक्य आपण जे आता तुम्ही म्हणताय तसं, त्या मुलांच्या फॅमिलीला पण कळलं पाहिजे, की फार गरज आहे हां, की आपला मुलगा, आपली मुलगी किंवा कुठे आपली जाते, नवरा, बायको. नवरा काय करतायत आणि कसं करतायत काम. तर शेवटी विश्वास पण हा महत्त्वाचा असतो. सर मला सांगा, की आज तुम्ही इतकी सारे म्हणजे मी परत म्हणेन नाटकं केली आहेत, सीरियल्स केली आहेत, पिक्चर्स केले आहेत, काही ॲड्स पण केलेले आहेत, प्रिंट मीडिया पण केलेले आहेत. मला सांगा याच्या अल्टिमेटली एका ॲक्टरने कुठेतरी जे मिळतं ते काम घेत राहावं का कुठे ना कुठेतरी फोकस राहावं, की मी माझा हाच फोर्टे आहे. मी हेच करणार आणि बाकीच्या गोष्टी मी नाही करणार. या याला कुठे म्हणजे चुकीचा पण हा निर्णय असू शकतो का? नाही, नाही. एक तर मुळात ते गट्स लागतात, की मी आलेलं काम थांबवतोय. हां. जसं माझंच नाही का म्हटलं, की पिक्चर मी बंद करायलो, की नको हा नको आता मला बस. हे चांगला चाललेला ज्याला धंदा म्हणू आपण. तो धंदा ॲब्सोल्युटली कुठं नाही बिझनेस आहे का, कारण. धंदा चाललेला धंदा पण थांबून विचार करतो, तर ते गट्स लागतात तुम्हाला. मी बिनधास्त होतो कारण मला माहिती माझे नाटक आहे. नाटक तर मी मस्त करणार, पुढे पण करत राहणार. पण तुम्हाला कळलं पाहिजे, की कुठं थांबायचं. कुठल्याही क्षेत्रात म्हणा, की मी काम करतोय. एकाच गोष्टीच्या 4 ठिकाणी कामं करतोय. तुम्हाला कळलं, की कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचंय. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे एनर्जी कुठे वापरायची आणि कुठे नाही. तसंच आहे, की तुम्हाला पुढे जर अशी 4-5 गोष्टी करायची इच्छा असली, तरी अच्छा. बाबा आता बस झालं नाही. तर आपण कुठे थांबायचं तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी तुमचा स्वतःवरचा विश्वास स्वतःवर स्वतःचा असणं पण गरजेचं आहे. वाह! वाह! नाहीतर आपण म्हणतो, की "अरे यार, उगाच मी ह्यानी सांगितलं, त्यांनी सांगितलं, मी ऐकलं, थांबलो, माझं फसलं सगळं." असंही नाही व्हायला असं पाहिजे. नाही. स्वतःचा थांब, स्वतः थांब. ठाम पाहिजे स्वतः, की बाबा ठीक आहे ना. आणि एक मी खूप अनुभव केलाय. तुमच्यात नाही म्हणायची ताकद असली पाहिजे. किंवा मला हे नाही पटलं तर नाही पटलं. बाबा नाही, नको. हं, आणि कामं नाही येतच राहतात. तुम्ही जर चांगले असाल, तुम्ही जेन्युइन असाल, हं. तुम्ही प्रामाणिक असाल तुमच्या कामाच्या बाबतीत, तर कामं येतात हो. येस. काम आपण एक डोक्यात ठेवायचं, की माझ्याशिवाय काम हलणारच नाही याचं. असं जर असेल, क्या तर येणारच काम ते. थोडं इकडनं-तिकडनं येईन, थोडं जरा 2-4 वर्ष पुढे मागे होईल, पण काय फरक पडतोय? आता मग मी पिक्चर घ्यायला सुरुवात केली आता. नाहीतर मधल्या काळात मी काहीच करत नव्हतो पिक्चर.
आता तर जरा बरं वाटतंय, करूया चला. हा जरा आता इंटरेस्टिंग वाटतंय. कारण आता मोठा गॅप दिलाय मस्त. एखाद आणि दुसरं चांगल्या पिक्चर स्क्रिप्ट केलंय. मिळतात. चांगल्या स्क्रिप्ट येतात आणि आता लोकं येताना विचार पण वेगळा घेऊन येतात. "अरे जरा हे वेगळं वर्कआउट होईल. हां, करशील का तू?" करशील. येतात आता. मी हिंदी जाऊन मला बरेच दिवस चालू होतं. मला कित्येक लोक तुझ्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं? किंवा तू जाऊन कोणाला भेटला नाहीस का? तर म्हटलं कशाला जाऊ भेटायला? म्हणजे भेटावं किंवा भेटू नये असं म्हणत नाही मी. भेटायला हवं आपलं काम वाढायचं. तर मला असं वाटतं की जर मराठीत मी बऱ्यापैकी बरं वाटतंय काम मला आणि चांगलं चाललंय. ते हिंदीत जाऊन कुठे तर नोकराकडे कुठला त्याच्या छोट्या-मोठ्या रोलमध्ये क्या अडकणं क्या बात मला है! नव्हतं पटलं होतं. त्यामुळे ॲब्सोल्युटली. मी ते लफड्यातनं बाहेर पडलो होतो. पण इतक्या वर्षानंतर आता माझ्याकडे हिंदीचे आता वेब सीरीज म्हणा का काय, आता विचारणा होते. मग ते डिरेक्टर त्यांचे तिकडच्या लोकांना जर बोललं, की तुम्हाला कसं कळलं, की तुम्ही तर ते सांगतात, की आम्ही तुमचं हे पाहिलं, आम्ही तुमचं ते पाहिलं होतं, तुमचं ते पाहिलं क्या होतं, ते पाहिलं होतं आणि आम्हाला वाटतं, की ते तुम्ही करेक्ट बसवू शकाल. करेक्टच. आता एक मी करतोय वेब सीरीज चांगली स्कॅम 2 वर येते. बरं, तर त्यांचा अनुभव असा होता. त्यामुळे बरं. मला खूप बरं वाटलं, की लोकं मार्क करतात की नाही. हा एवढा वर्षाचा प्रवास बस तर कोणतरी कुठेतरी चांगलं बोलवणारच तुम्हाला आणि चांगल्यासाठी बोलवतात आणि रिस्पेक्ट देऊन बोलवतायत. क्या आपण जाऊन माझा पोर्टफोलिओ आणि माझं बघा आणि मग तो बघा, काय किंमत देणार एवढ्या त्यापेक्षा वर्षानंतर गरज पण नाही. हां, तर ते मला असं वाटतं, की तो काम जात नाही. काम चाल कुठं ना कुठं ते येतं. येत राहतं. तुम्ही समाधानी असलं पाहिजे. तुम प्रत्येक गोष्टीत ज्या गोष्टीचं समाधान मिळते, येस, ती गोष्ट सोडायची नसते. येस. ते म्हणजे नाटक. परत तिथेच. मी तुमच्याकडे शेवटचे 2 प्रश्न घेऊन येतोय. पहिला एक प्रश्न म्हणजे सर तुम्ही एक दिग्गज कलाकार आहात आणि सीनियर कलाकार आहात. तुमच्याकडनं नवीन कलाकारांना कळण्याची खरंच आवश्यकता आहे, की सेटवर त्यांनी युजुअली मोठ्या कलाकारांची किंवा सीनियर कलाकारांची कसं संवाद किंवा कसं कंडक्ट त्यांचा असावा, कसं वागणूक असावी. कारण कदाचित ते चुकत असतील आणि या चुकीमुळे कुठे ना कुठेतरी त्यांचं नाव किंवा मला वाटतं कुठे ना कुठेतरी ते वगळले जात असतील. तर ह्या काही तुम्ही त्यांना सांगू शकता का? तुझ्या म्हणजे प्रश्नाची ना दोन्ही साइडची उत्तर दोन्ही गोष्टींची जबाबदारी आहे. एक तर अति सीनियर माणसाने, मी कसा सीनियर आहे आणि मी काय-काय केलं ह्यात न रमता, आलेल्या नवीन मुलाला चांगलं वेलकम केलं पाहिजे. ही ती त्या सीनियर माणसाची जबाबदारी असते. बरं. आणि नवीन येणाऱ्या माणसाने हा विचार केला पाहिजे, की ही समोरची व्यक्ती ह्या स्टेजला आली आहे, तर काय-काय गोष्टी करून ही आली आहे. तर तो एक त्या कामाचा रिस्पेक्ट, मी व्यक्तीचा म्हणत नाही. कामाचा रिस्पेक्ट असणं त्या मुलाला कळलं पाहिजे. कळलं? हो. ह्या दोघांच्या जबाबदाऱ्या आहेत. क्या बात! म्हणजेच ते गिव्ह अँड टेक चांगलं. तुम्ही रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट मिळतो. बरोबर. तुम्ही जर तुमच्या मागच राहाल, की नवीन तो बघेल तुम्हाला, "अरे चला नमस्कार पण करून गेला नाही मला. आता आलेली पोरं मला बघत पण नाहीत." ह्यात राहणं चुकीचं आहे. चुकीचं. नाही का? खरी गोष्ट. आणि ते अपेक्षा पण करू नये. आणि नवीन मुलाने देखील तो विचार केला पाहिजे त्याच्या करिअरसाठी. म्हणजे जसं आम्ही विचार केला, की ही व्यक्ती मोठी कशी झाली आहे? ह्याचे प्लस पॉइंट काय आहेत? त्याचा अभ्यास केला, की आम्हाला बरोबर वर्क करायला मार्ग मिळतो ना. मार्ग मिळतो. मग त्यांच्यासोबत काम करताना तो सीन कसा वाचतोय बघत असतो आम्ही. क्या सीनियर माणूस, बात! की आता हाच सीन मला पण मिळाला, त्याला पण मिळालाय. आता तर रीडिंगमध्ये कळतं ना, अरे ह्यानी काय वेगळंच कॅरेक्टर पकडलंय. हं. माझ्या ह्याच्याकडे अनुभवी आहे आणि मी नवीन आहे. तर अनुभवी माणसाकडनं आपण काय शिकायचं? तर हा कॅरेक्टर कसा कॅच करतोय पटकन, नाही का? खरं. आणि समोरच्याने पण त्याला सामावून घेतलं पाहिजे, नवीन येणाऱ्या मुलाला, की बाबा मी हे कॅरेक्टर पकडतो, तू काय? मग तो त्याला सोपं जाते. म्हणजे शिकत राहा. तुम्ही तुम्ही सेटवर तुमच्याकडे ॲक्चुअली खरं एक तज्ञ गुरु अवेलेबल असतो. हो. त्यातला तुम्ही तुम्ही शिकत राहा, त्याचे बारकावे शिका. फायदा होतोच की नाही? ॲब्सोल्युटली. नाही आता जुना माणूस आहे, आता ह्यांचं कोण बघेल, तर जाऊ दे आपलं बघू. तर ते काय होत नाही आपापलं. म्हटलं ना, एका म्हणजे काही काम होत नाही. ते टीमवर्कचं काम असतं. त्यामुळे आमचं पण म्हणजे जो कोण सीनियर असेल त्याने पण नवीन मुलाला खूप समजून घ्यायला हवं. हं. तो चुकत असेल तर सांगायला हवं, की बाबा शक्यतो कॅरेक्टर चुकीचं पडतं कारण पिक्चरची स्टोरी कधी-कधी काय होते पिक्चर मेन लोकांनाच माहीत असतो आर्टिस्टना. बाकी साइड आर्टिस्ट असतात किंवा कोण असतात त्यांना तेवढा पिक्चर माहीत नसतो. त्यांना ते सीन दिलं जातं आणि त्याला सीनमध्ये जायचं असतं. करेक्ट, करेक्ट. तेव्हा जर मेन रोल असतात ना, ते बऱ्यापैकी डिरेक्टर तर सांगतोच, पण त्याला पण सांगतो, की जरा अशा पद्धतीने कारण माझा ग्राफ आहे. माझा ग्राफ आहे. तर अभ्यासाचा विषय शेवटी तो. अभ्यासाचा विषय. सर त्यामुळे तू नवीन येणारा किंवा जुना येणारा सगळ्यांना तिथे, त्या सेटवर, त्या लोकेशनवर अभ्यास करूनच यावं लागतं. मग त्याने किती काम केलेलं असेना आणि नौका का असेना. तर मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. नवीन तरुण-तरुणींना नक्कीच तुमच्याकडनं मार्गदर्शन द्या. तुमचे डूज एंड डोंट्स, तुमचा कान मंत्रा, तुमचा सक्सेस मंत्रा, जेणेकरून त्यांना कुठे ना कुठेतरी तुमच्याकडनं प्रेरणा मिळू शकते. असं माझ्याकडे एक शेवटचा तुम्हाला मी प्रश्न विचारतो, की काय तुमचा सक्सेस मंत्रा? काय तुमचे डूज एंड डोंट्स? अरे बापरे! मला असं म्हणायचं मंत्र नाही आहे. कुठलंही प्रोफेशन, कुठलंही काम असेल तर
ती सचोटी पाहिजे तुमच्यामध्ये, की मला हे करायचं आहे. फोकस पाहिजे तुम्ही, की मला हेच करायचं आहे. जसं मगाशी म्हटलं ना, हिरो वगैरे अशा ते ॲक्टर म्हणून विचार करतो आपण. आणि मग ह्या सगळ्याच्या अंडरलाईन एकच येतं ते वाक्य, ते म्हणजे तुम्ही खूप सिन्सिअर असलं पाहिजे. प्रामाणिक ज्याला म्हणतो आपण कामात. म्हणजे प्रामाणिकपणा बाबा ₹10 दिले आणि ते ₹10 परत त्याला मी दिले, हा प्रामाणिकपणा नाही. कामातला प्रामाणिकपणा असतो एक. तो एक इनोसन्स असतो आपल्याकडे, जो आपण नव्यानं आलेलो असतो. तो मला असं वाटतं तो इनोसन्स कठीण असतो कॅरी करणं. पण ते जर तुम्ही इनोसन्स कॅरी कराल ना, तर आयुष्यात तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकत नाही. एकदा तुमचे डोळे किंवा डेड झाले ना, की मग तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही फार सक्सेस व्हाल. तर हे डोळे ज्यात आपण हावभाव म्हणतो ज्याला आपण, चेहरा जेवढा हलतो, आपण बरीच लोकं डोळ्याने बोलतात माहिती आहे ना, की त्याला काय म्हणायचं आहे, कसं आहे, काय? तर हे डोळ्याने कधी खोटे बोलत नाहीत. तर त्यातला जो इनोसन्स आहे ना, तो मला असं वाटतं तो खूप महत्त्वाचा असतो. मग कुठलाही कॅरेक्टर असेल. तो त्यातला जो प्रामाणिकपणा आहे, तो कुठेही जाऊ देऊ नका. आणि एकदा काय डोळे डेड झाले, म्हणजे तुम्हाला ऑरा आला आणि मग सगळं आलं आणि विसरतो ना आपण, हो. की मला कसं वागायचं, काय करायचं. ह्याला हां. म्हणतात डेडपणा म्हणतात डोळ्यात. त्या डोळ्यातले ते निर्जीव झालेत. निर्जीव झाले. फक्त बॉडी हलते ह्याची. म्हणजे तर ते हलवू देऊ नका. मला असं वाटतं, की तो कुठला बाहेरचा भाग न आणता नाही. कॉन्सन्ट्रेट प्रामाणिकपणा आणि तो इनोसन्स ठेवा तुमचं. कोण वाकडं करू शकत नाही. तुम्ही तुमच्या कामाला बरोबर जाल. कारण आम्ही फोकस पकडलाय ना, की मला काय करायचं. जसं मगाशी मी एक उदाहरण दिलं, की समजा 10,00,000त तुम्हाला एक यायचं असेल, तर सगळे शून्य बाजूला करणं सोपं नाहीये. ते खूप प्रामाणिकपणे आणि उगाचच बाजूला करण्यात पण अर्थ नसतो. आपल्या टॅलेंटने आपण बाजूला करतो त्यांना रिस्पेक्ट ठेवत आणि आपण त्या कुठेतरी 1च्या जवळ येऊन पोहोचतो. तर त्या पोहोचण्यासाठी कुठेही मत्सर काही न ठेवता कामातला प्रामाणिकपणा आणि तो इनोसन्स जर कॅरी केलात, तर बाजूला झालेले सगळे शून्य आहेत ना, ते देखील तुम्हाला मोठं करत असतात, की "अरे, आमच्याबरोबरचा माणूस आहे, पण आज बरं वाटतं त्याला तिथे बघून." हे झालं पाहिजे. आज भरत जाधव सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले आणि इतकं छानपैकी त्यांनी आपल्याला गाईड केलं आणि मला गॅरंटी आहे की नवीन तरुण-तरुणींना ज्यांना या क्षेत्रात पदार्पण करायचं असेल, त्यांना खरंच सगळ्या टिप्स मिळाल्या. मग ते नाटक असो, का सिनेमा असो, का सीरियल्स असो, का अगदी ॲड्स असो. मी त्यांचे परत धन्यवाद प्रकट करतो. सर, इथे आल्याबद्दल खूप खूप थँक यू. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.